बॅटिंग पाहायला मिळाली अंतिम क्षणाला. विचार केला तर अगदी संकटामध्ये संघ सापडला होता 11 स्टार खांदा संघ. अगदी धीम्या गतीनं धावपलकावरती धावा आल्या होत्या. अगदी 3 षटकामध्ये फक्त 28 धावा होत्या. पाठच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या गोलंदाज शेवटच्या अंतिम बॉलरने तब्बल 21 धावा खर्च केल्या कुणालनं. खोपोली संघाकडनं विचार केला धीम्या गतीने धावा आल्या होत्या. त्याच नंतर अतिशय चांगली फलंदाजी केली नवनाथ नाईकच्या बॅटमधनं. 3 षटकार बघितले सलगचे आणि त्याच नंतर 49 धावा धावपलकावरती पहिल्या इनिंगमध्ये 50 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. लक्ष चेस करण्यासाठी दोन चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये खोपोली संघाची रणमशीन 19 बॉलमध्ये 77 धावा ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तोच खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहताय तुम्ही. इन ॲक्शन मध्ये अक्षय जाधव, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहताय ओमकारने जबरदस्त गोलंदाजी कमबॅक केलाय पहिल्या इनिंग मध्ये. आता खरं तर 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण 11 स्टार खांदा संघाकडनं. ओव्हर द विकेट विजय. पहिला बॉल फुल शॉट पाहायला मिळालाय. हुक केलाय. जबरदस्त चेंडूला अडवलं जात आहे. सुद्धामच्या माध्यमातून चेंडूला बघा अडवलं जात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण चांगला एफर्ट पाहायला मिळाला. तितकी दर्जाची फेकी देखील पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी लॉंगनमध्ये 2-4 धावा होत्या तिथे 2 धावा वाचवल्या. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावेनं संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय अक्षय जाधव या बॅट्समननं. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला या षटकामध्ये. किमान तरी 15 धावा करावा लागतील. अक्षय जाधव मध्ये क्षमता भरपूर आहे. यावेळेस मिड ऑर्म मध्ये चुकी झाली. क्षेत्ररक्षणाला फुटवर्कचा वापर केलाय. अगदी 2 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहताय 2 फिल्डर 2 सख्खे बंधू. एका साईड ऑन साईडला सुदाम नाईकला पाहताय. सुनील नाईकला एक लॉंग ऑफ मध्ये पाहताय. अगदी फुटवर्कचा सहाय्यानं चेंडूची अडवणी केली जाते बघा. 4 धावा धावपलकावरती. कमीत कमी 4 धावा वाचवल्या 2 बॉलमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बघा. धावा कमी आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतात. हे खरं तर चांगलं पाहायला मिळतंय क्रिकेट. त्याच नंतर आता उरलेल्या 4 मध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. हुक केलाय. क्षेत्ररक्षक चैनात होता. अगदी बॅकवर्ड पॉईंटचा सेकंड स्लिप मध्ये जेल सोडलाय अक्षय जाधव. त्यानं पहिल्या सामन्यामध्ये ताबडतोब फलंदाजी केली होती आणि 19 बॉल मध्ये 77 धावा ठोकल्या होत्या. त्याच्या बॅटमध्ये देखील आज विक्रम पाहिला. सलगचे 5 बॉल 5 षटकार ठोकणाऱ्याचा जेल सोडला जातोय बघा. अगदी हातामध्ये जेल होता. सोपा साधा जेल सोडलाय. आता चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेट मधलं म्हटलं जात आहे. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जाते. परंतु इथे कॅच सोडली की मॅच मी म्हणेन सेकंड स्लिप मध्ये. आता पुढच्या बॉलवरती चांगला खेळ करावा लागेल. एक जीवदानाचं सोनं करावं लागेल बघा. एक कॅच सोडली त्याचा किती फायदा उचलाय. सीमा रेषा बाहेर 6 धावा मिळतील या बॉलवरती. यस डेफिनेटली षटकार आहे बघा. बाहेर पडलाय बॉल. यस आणि इथे 6 धावा मिळाल्या. ऑन साईडला अगदी हुक केलाय फटका. त्याच नंतर ताकद देखील भरपूर वापरली. त्याचा बॉटम एंडचा वापर केला आणि इथे 6 धावा कन्वर्ट केल्या बघा. 6 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. खोपोली संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 10 धावा आणि लॉस ऑफ 0 विकेट. एका जेलची किंमत मोजा. आता सोडलेले जेल महागात पडतील असं दिसून येते. स्वप्नील एका चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. यावेळेस हलक्या हाताने चेंडू धीम्या गतीने फेकला गेला होता. फिंगर रोल पाहायला मिळाला. लाईन चांगली पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळाली विजयकडनं. आणि या अंतिम अजून एका चेंडूचा खेळ बाकी असला बघा. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केला 10. त्यामध्ये एक षटकार बघितला. कॅच ड्रॉप झाली तिथून माझा षटकार मारला. त्याच नंतर आता अलीकडच्या बॉल डॉट पाहायला मिळाला. बीट केलाय फलंदाज अक्षय जाधव या खेळाडूला. अजूनही 40 धाब्यांची गरज येणाऱ्या 19 बॉलमध्ये. यावेळेस लाईन चांगले बघा. पंचांचा इशाराला. यस इट इज अ वाईड बॉल. थोडंसं बाहेर चेंडू बाहेर निघाला. पडल्यानंतर चेंडू जास्त वळण घेतलं आणि त्याच्या कारणास्तव इथे पंचांनी घोषित केला हा वाईड बॉल. वाईड बॉलच्या स्वरूपात एक धावपलकावरती ऍड केली जाईल. 11 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. बॅटिंग करत असताना खोपोली संघ विचार केला अजूनही 39 धाब्यांची गरज. 19 बॉलमध्ये 39 धाब्यांची गरज असणार. या बॉलची चांगला फटका बॅटच्या मधोमध. क्या बात आहे. अक्षय जाधव पुन्हा एकदा लय मध्ये आलाय आणि अंतिम बॉलवरती ठोकलाय शानदार षटकार. सोडलेले जेल मागात पडले बघा.
दिसून आलं आणि पाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले बघा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अक्षय जाधव 6 चेंडूचा सामना केला. 6 चेंडूमध्ये वैयक्तिक 17 धावा बनवल्या त्या खेळाडूनं आणि त्याच नंतर आता स्ट्राईक एंडवरती पाहतोय. जास्त वेळ न स्ट्राईक एंडवरती तडफड होता खेळाडू ओमकार आणि आता स्ट्राईक मिळाले त्या खेळाडूला. स्ट्राईक एंडवरती इन ॲक्शनमध्ये पाहताय तुम्ही. नवीन गोलंदाज मार्कवरती राऊंड द विकेट येतोय अजय नाईक. विजय नाईक वरती थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली. तब्बल 17 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने धीम्या गतीनं बॉल फेकला होता. गतीमध्ये परिवर्तन बघा केलं होतं. तुमच्याकडे गोलंदाजी स्पीड नाहीये तर तुमच्याकडे व्हॅरिएशन देखील असणं फार गरजेचं आहे बघा. आणि ते क्रिकेटमध्ये पाहताय तुम्ही अजय नाईकच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पहिला बॉल हलक्या पद्धतीने फेकला होता. व्हॅरिएशन दाखवलं होतं. चकवा दिलाय फलंदाला पहिला. इथे पहिला डॉट बॉल पाहायला मिळालाय. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बॅटच्या मधोमध नाहीये. गती कमी धीम्या गतीचा बॉल फेकला. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि ते आपली विकेट सोडावी लागली. पहिला गडी बाद झालाय कोपोली टीमचा. ओमकार बॅक टू द डगआउट. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपले विकेट सोडावे लागले. पहिला झटका लागलाय कोपोली टीमला बॅटिंग करत असताना. 17 धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू रिलीज केले गोलंदाजांना. एकही मोठा फटका आला आणि धाव देखील खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी मी सध्या घडीला पाहतोय आपण. अजय नाईकला गोलंदाजी मार्कवरती नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये कुमार. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ पाहताय तुम्ही. पहिला बॉल कुमारसाठी अजय नाईकचा. भन्नाट वेगाने चेंडू फेकला जातोय. अगदी विकेटवरती चेंडू होता परंतु मिळेल एक सिंगल. थोडंसं कॉलिंग खराब पाहायला मिळाली. नाही धाव घेऊ का नको असं झालं होतं परंतु अखेरकार चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट झाली. तिसऱ्या बॉलवरती एक धाव आली. धावपल्ला थांबलं होतं. धीम्या गतीने धावा आल्या होत्या या षटकामध्ये. आता थोडंसं हळूवारपणे पुढे सरकलं जाते. धावपलकावरती 18 धावा. एक गडी बाद कोपोली संघ बॅटिंग करत असताना. विचार केला 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करून दिली होती अक्षय जाधवनं आणि तो 4 चेंडू खाली राहिला. त्याचा मोबदल्यामध्ये मोठा फटका आला. यावेळेस स्ट्राईक गेला गेला मोठा फटका ठोकलाय. अजय नाईक वरती आक्रमक केलं जाते बघा आणि त्याच नंतर ठोकलाय. तिसरा षटकार अक्षय जाधवच्या बॅट मधनं. डीजे सुपर 4 ची पहिली मॅच पाहायला मिळेल तुम्हाला. आणि इथे धामणी संघ आला असतं तर आपण टॉस कक्षेमध्ये या आणि त्याच नंतर त्यांच्या विरुद्ध संघ असेल जांभिवली. टॉस करण्यासाठी या लगेच. याच नंतर खेळवणार आहेत बघा. लगेच आयोजकांचा निर्णय आलाय. आम्ही सांगण्याचं काम करतोय बघा. या धामणी संघ आणि जांभिवली संघ या लगेच. पाचव्या बॉलची षटकार ठोकलाय. अक्षय जाधवची बॅटची इनसाइड जेल फार अपेक्षित. लो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय बघा. विकेट किपरनं जरूर प्रयत्न केला होता परंतु पोचला नाहीये आणि इथे मिळेल एक सिंगल धाव. बघा चिंचवलीचे आदरणीय व्यक्ती प्रकाश गावंडा कुठं असेल आपण मंचकावरती या. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि संजय हंबीर देखील या. चांगली व्यक्ती या चिंचवली गावचे. आपण देखील मंचकावरती येऊन या. तुमचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आपण कुठं असाल तर या मंचकावरती. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि त्याच नंतर ऑन साईडला चेंडू वळवलाय. अगदी फुलटॉस बॉल होता आणि त्या डेड बॉल काय. यस डेफिनेटली. धावपलक पाहतोय आपण. धावपलकावरती धावसंख्या पाहतोय आपण. बॅटिंग करत असताना कोपोली संघाच्या 25 एक गडी बाद. या षटकामधला अंतिम बॉलचा बाकी खेळ असणार बघा. विचार केला 2 बॉल म्हटले कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नव्हती अजय नाईकनं आणि त्याच नंतर 3 बॉल मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या. एक षटकार देखील पाहिला अक्षयच्या. नो बॉल काय. यस हात लागला असेल स्टंपला तर नो बॉल काय. यस डेफिनेटली नो बॉल. पंचांचा चांगलं डिसिजन पाहायला मिळालंय आणि इथे फ्री हिटची संधी असणार काय पंच या बॉलवरती. यस फ्री हिट. पुढचा बॉल नो बॉल आणि इथे एका धावेनं पुढे सरळ जाईल संघ. 26 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. आणि या बॉल पुढच्या बॉलवरती अक्षय जाधव साठी संधी असणार बघा. अक्षय जाधव ज्यावेळी स्ट्राईक वरती आलाय स्वप्नील त्यावेळी मोठे मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले. यावेळेस नॉन स्ट्राईक वरती यस स्ट्राईक मात्र कुमारला असणार बघा.
फ्रीडचा बॉल 26 धावा धावपलकावरती कुमारला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालाय. काही करू शकला नाही फ्रीडच्या बॉलवरती. कदाचित हा बॉल अक्षय जाधवला मिळाला असता काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 2 षटक अखेरकार समाप्त झाले. अजय नायकला देखील एक षटकार बसला. येणारे अंतिम 12 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. 12.00 ची सरासरी बाकी असेल बघा. इथे मान्यवरांचा शुभ आगमन झालंय बघा. सन्मान्य काशीनाथ आंबेर तारवाडी गावचे चांगली दमदार व्यक्ती आणि त्याच नंतर सन्मान्य दत्ता वाळकू गावंडा या मॅन फ्रॉम चिंचोली गावचे आदरणीय व्यक्ती. आपण कुठं असाल तर या मंचकावरती तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि त्याच नंतर आता येणारे 12 चेंडू 24 धाब्यांची गरज बघा. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल की काय असं वाटतंय. नक्कीच डेफिनेटली जाईल. या षटकामध्ये सुदाम नायकने जर कमबॅक केला तर जाईल नक्कीच. अक्षय जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. अतिशय चांगल्या लयमध्ये बॅटिंग पाहतोय. त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये तितकीच दर्जाची बॅटिंग पाहिली. पहिला बॉल अगदी ऑन साईडचा चेंडू होता आणि चेंडू फरार झालाय थर्डमॅन दिशेमध्ये बॅटची कडा लागून. यस डेफिनेटली. आणि अक्षय जाधवच्या बॅटमध्ये पहिला बॉलवर इथे सुदाम नाईकचं स्वागत केलंय चौकारानं. सेकंड स्लिप फर्स्ट स्लिप मध्ये चुका झाल्यात बघा. बॅटचा इनसाइड एज लागला. अगदी चकवा देत चेंडू सीमा रेषा बाहेर झाला आणि 4 धावा मिळाल्या. अक्षय जाधव आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिले बघा. 11 चेंडू 20 धाब्यांची गरज. एखादी विकेट सामन्यामध्ये कलाटणी निर्माण देऊ शकली. यस लेग बिफोरचा शिकार बनला जातोय. अक्षय जाधव बॅक टू द डगआउट. ज्यानं अखेरकार सामना पूर्णपणे शिरकाव केला होता सामन्यामध्ये आणि एकट्यानं चांगली फटकेबाजी दाखवली होती. 10 चेंडू मध्ये तब्बल 27 धावा टोकल्या होत्या अक्षय जाधवनं आणि तो खेळाडू लेग बिफोरचा शिकार बनलाय. दुसरा झटका लागलाय खोपोली टीमला. अक्षय जाधव बॅक टू द डगआउट. चांगलीच विकेट मिळवली. खरं तर संघाचा प्रमुख अस्त्र बाहेर काढले गेले. सुदाम नाईकने या गोलंदाजानं चांगली गोलंदाज पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. अगदी अक्षरशः निराश झाला होता. खरा फिल्डिंगच्या माध्यमातून तो चौकार पाहायला मिळाला आणि त्याच नंतर अलीकडच्या बॉलवरती लेग बिफोरचा शिकार एष्ट्याच्या मधोमध सापडला खेळाडू अक्षय जाधव बाद झाला आणि त्याच्याच जागेवरती आता नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू मॉन्टीला पाहू शकाल. डावखुऱ्याचा विस्फोटक घातक फलंदाज. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी सुदाम नाईक सज्ज. ओव्हर द विकेट पहिला बॉल मॉन्टीसाठी फटका बसला गेलाय. पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय बघा. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये कमबॅक करणं फार गरजेचं होतं. 11 स्टार खांदा संघाला तो कमबॅक करून देता येत असताना आपण पाहतोय आपण सध्याच्या घडीला सुदाम नाईक वर ती जबाबदारी आली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1 विकेट, 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळेस चांगला एखादा मोठा फटका यावा लागेल. अटॅकर बॉल त्याला पूल मध्ये कन्वर्ट केलाय. व्हॉट लवली शॉट. अगदी पिकअप शॉट मानला जाईल आणि ठोकलाय शानदार षटकार. या 6 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहताय तुम्ही तब्बल 36 धावा. 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण बाकी. या बॉलवरती कदाचित विकेट घ्यावा लागेल तर मॅच मध्ये कलाटणी निर्माण देऊ शकेल. अतिशय अगदी अकूट टप्प्याचा बॉल रिलीज केला होता आणि त्याच्यावरती घनागती प्रहार पाहायला मिळालाय. मॉन्टीच्या बॅटमध्ये पहिला दमदार षटकार आलाय. 8 चेंडू समीकरण राहिलंय 14 धावेचं. 50 धावाचं लक्ष्य पार करत असताना 10 चेंडू मध्ये 27 धावा टोकल्या. पाठच्या विकेटनं तब्बल चांगली फटकेबाजी दाखवली होती. अलीकडच्या बॉलवरती षटकार आलाय. बॅक टू द बॉल सुदाम नाईक या जेलवरती नजर ठेवली बघा आणि कॅच सुटली नाहीये बघा. चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय आणि ते साधा सोपा जेल पकडला जातोय. कठीण जेल होता आणि त्याचा इथे विचार केला मॉन्टीला बाद केले बघा. अंतिम बॉलवरती 7 बॉल 14 धावांचं समीकरण. डीजे
आले मॅच बघा. विचार केला विके आपण 12 चेंडूमध्ये 24 धावेची गरज होती. सामना जवळपास आला येणारे 7 चेंडू आणि 14 धावेची गरज बघा. फक्त 5 मध्ये फक्त 10 धावा खर्च केला सुदाम नाईकनं आणि 2 विकेट मिळवल्या बघा. एक षटकार जरी गेला नसता कदाचित 20 धावा राहिल्या असत्या, परंतु मॉन्टीने जबरदस्त फटका लगावला. अगदी त्या षटकारानं मॅचमध्ये कलाटी निर्माण केली, खोपोली संघामध्ये मॅचमध्ये आणलाय. आणि त्याच नंतर आता येणारे अंतिम 7 बॉल 14 धावेची गरज बघा. नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यशवंत पहिला बॉल यशवंत साठी फटका ऑन साइडला. शतरक्षक तैनात आहे डीप मिड विकेट मध्ये अजय नाईकला. पाहताय तुम्ही चेंडू उचलणार फेकी करणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि त्याच नंतर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 37. 3 गडी बाद खोपोली संघ. निर्माण झाले अखेरकार विकी पाहतोय आपण शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय. येणारे अंतिम 6 बॉल 13 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम सांगतोय बघा. ज्या नवनाथ नाईकनं चांगली फलंदाजी केली स्वप्नील, अखेरकार अंतिम क्षणाला जी मोठी फटक्याची गरज होती फटकेबाजी नवनाथ नाईकच्या बॅटमधनं पाहिले 3 षटकार आले. त्याच्या कारणासह संघ अजून बघा मजबूत स्थितीमध्ये आहे. खांदा संघ पाहतोय तुम्ही, जर का तिथे 3 षटकार आले नसते कदाचित इथे परास्त व्हावं लागलं असतं. 7 चेंडू 13 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज इथे स्टेट डाव तो फटका अलंदा कार्पेटच्या साह्यानं फटका सजवला जातोय. स्ट्राईक एंड वरती मोठा खेळाडू गेलाय. बऱ्याच वेळ उशिरानं स्ट्राईक मिळाले आणि तो स्ट्राईक वरती गेलाय कुमार हा खेळाडू. स्ट्राईक एंड वरती गेल्यानंतर 5 चेंडू मध्ये 12 धावेचं समीकरण बाकी असणार बघा. आता विचार केला नवनाथ नाईक एखादा चमत्कार करावा लागेल. 5 चेंडू 12 धावेची गरज. 5 चेंडू 12 धावेची गरज. एखादी विकेट सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल कांदा संघ. नवनाथ नाईकचा पहिला बॉल आखूड टप्प्या अगदी जडमध्ये चेंडू फेकला. ऑन साइडला चेंडू वळवला जातोय. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय, विश्वास दाखवलाय. खेळाडू पाहतोय यशवंत पाहतोय स्ट्राईक एंड वरती 5व्या क्रमांकावरती खेळाडू आलाय. 2 बॉल वरती 2 सिंगल पाहिल्या. कदाचित आता शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत सामना जाईल. 4 चेंडू 11 धावेची गरज बघा. 12 चेंडू 24 धावेची गरज होती. सामना जवळपास आलाय. आता समीकरण अवघड होत चाललंय खोपोली संघाच्या माध्यमातून. 4 बॉल 11 धावेची गरज. हाफ ट्रॅकर बॉल अगोदरच बॅट आली. या बॉल वरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं होता. अगदी चक्कीचा केलाय फलंदाजाला. आता खरं तर 3 बॉल आणि 11 धावेची गरज. अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता, भरपूर टाइम होता आणि त्याच नंतर अगोदरच बॅट आली चेंडूवरती आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. बीट केलाय फलंदाजाला. आता दबाव निर्माण केलाय फलंदाजावरती. यशवंतला एखादा मोठा फटका खेचावा लागेल. यावेळेस कुठलाय मोठा फटका बघा. काय मॅच मध्ये कलाट निर्माण केले बघा. 12 चेंडू 24 धावेची गरज होती आणि त्याच नंतर या 6 बॉल मध्ये 13 धावेची गरज होती. आतापर्यंत गोलंदाजी केले 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये अशक्य गोष्ट शक्य होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रयत्न, आणि तो प्रयत्न केला जातोय बघा. नवनाथच्या माध्यमातून जबरदस्त अगदी दबाव निर्माण केलाय यशवंत या खेळाडूवरती आणि कुमारला फक्त नॉन स्ट्रायकरवरती बसवला गेलाय बघा. पूर्णपणे एकतर्फा सामना एकदा जोरदार टाळ्या नवनाथ नाईक साठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अखेरकार सामना 1 बॉल 11 धावे संख्येवरती आलाय. आता 1 चेंडू 11चं समीकरण बाकी. सामना पूर्णपणे एकतर्फे निघून गेलाय. पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला. पूर्ण 1 षटक राहिला नॉन स्ट्राईक एंड वरती. कुमार हा खेळाडू 5चा जो षटकामध्ये कदाचित स्ट्राईक मिळाली असती, या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं. खराब बॅटिंग पाहायला मिळाली. 27 धावा बनवून गेला होता अक्षय जाधवनं. पूर्णपणे मॅच मध्ये खुल्ली केली आहे सुद्धा, परंतु सामना जिंकलाय. स्वतःवरती विश्वास ठेवला नवनाथ नाईकनं आणि तो आपला हारलेला सामना जिंकून दाखवलाय बघा. हे आहे मित्रांनो क्रिकेट. आणि त्याच नंतर हार्ड लक खोपोली संघ आणि या सामन्याचा सामनावीर ठरला गेलाय नो डाऊट, ज्यानं 10 चेंडू मध्ये 26 धावा संकटमोचक फटकेबाजी दाखवले आणि अतिशय निर्णायक षटक फेकलं. 6 चेंडू मध्ये 13 धावा डिफेन्स केला. तो गोलंदाज ठरलाय सामन्याचा सामनावीर नवनाथ नाईक.
जबरदस्त खेळ राहिला परंतु हाडलक खोपोली संघ. चला प्रदीप 11 पिंपळोली संघ आणि 11 स्टार खांदा संघ टॉस करण्यासाठी लगेच या आणि नवनाथ नाईक आपण या जबरदस्त 10 चेंडूमध्ये 26 धावा टोकल्या आणि त्याच नंतर गोलंदाजी करत असताना अवघ्या फक्त 2 धाबा खर्च केल्या म्हणजे 11 धाब्याने संघ विजय केला. बघा जबरदस्त लढत पाहायला मिळाली स्वप्नील. अप्रतिम सामना जिंकला आपण पाहतोय. अक्षरशः 12 मध्ये 24 धावा बनवू दिल्या नाही या खोपोली टीमला आणि त्या ठिकाणी परास्त केल्या. खोपोली संघ हाडला अप्रतिम खेळ दाखवला. शेवटच्या मोमेंटला मात्र अपयश आला आणि आपण या स्पर्धेचा घटक बनला. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार असतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय नवनाथ ठरला गेला ज्याने जबरदस्त कामगिरी केली आणि कॅप्टन देखील आले गेले. आपण पाहतोय दोन्ही टीमच्या या ठिकाणी निश्चित स्वरूपात टॉस केला त्याला आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम सामना. सन्माननीय प्रकाशजी गावंडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्या आपण पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करायचे. आपण पाहतोय एक अतिशय चांगला सामना जरूर पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल आणि निश्चित स्वरूपात दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत. आपण पाहतोय 11 स्टार कांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रदीप 11 पिंपळोल्या राम खडबीने पुरस्कृत केलेला संघ